नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये ईश्वरी जवळ तिचे फॅन येतात आणि म्हणतात की ईश्वरी, आम्हाला जरा तुमचा सेल्फी मिळेल का, किंवा तुम्ही आमच्याबरोबर फोटो काढू शकता का. ईश्वरी म्हणते की हो हो चालेल, का नाही. मग अर्णवजवळ ते फोन देतात आणि म्हणतात की प्लीज जरा आमचा फोटो काढाल का तुम्ही. तेव्हा मग अर्णवकडून ते फोटो काढून घेतात आणि चेक कर बघूया, नाहीतर परत काढूया फोटो असं म्हणून सांगतात. पण फोटो व्यवस्थित आलेले असतात. तेव्हा तो म्हणतो की मॅम खरंच थँक्यू, आम्ही ना इथे जॉगिंग करण्यासाठी आलो होतो. तेव्हा ती म्हणते की हो मी पण जॉगिंग करायलाच आली आहे, हे बघा शूज. तेव्हा तो म्हणतो की वाव, खरंच मॅम तुम्ही ना एकदम ग्रेट आहात. आपण सोबत जॉगिंग करूया का, म्हणजे जॉगिंग करता करता आपल्याला रील्स काढता येतील, खूप मजा येईल असं ती म्हणत असतो. त्यावेळेला लगेच अर्णव म्हणतो की नो, आमचं जॉगिंग करून झालेलं आहे, आम्ही आता घरी निघालेलो आहोत. तेव्हा तो म्हणतो की ओके नो प्रॉब्लेम, थँक्यू सो मच मॅम, खरंच मॅम भारी आहेत ना असं म्हणून ते तिथून निघून जातात. आता ईश्वरी म्हणते की बघितलं, तुम्हाला काय वाटतं फक्त तुम्हालाच सगळेजण कौतुक करतात का, माझे पण काही फॅन्स आहेत, बघितलं माझे फॅन्स. तेव्हा अर्णव म्हणतो की हो बघितलं ना. ईश्वरी विचारते की बघितलं, जेलस झालात ना तुम्ही. अर्णव म्हणतो की नाही, अजिबात नाही, का जेलस होऊ मी, उलट चांगलं आहे, लोक तुला ॲप्रिशिएट करतात. पण हे सगळं माझ्यामुळे आहे, दॅट आय नो, म्हणून मी इतकं काही विचार करत नाही आहे, माझ्यामुळे आहे हे सगळं. ओके चल आता. ईश्वरी म्हणते की मोठे आले माझ्यामुळे. तेवढ्यात आता ईश्वरी नाक फुगवते आणि अर्णव हा तिथेच उभा असतो आणि दोन बायका येतात. एक मिनिट इष्णव, जरा थांबाल का तुम्ही. आता त्या दोघीजणीही अर्णवला आवाज देतात. तेव्हा तो म्हणतो की येस मॅम बोला. तेव्हा मग त्या विचारतात की एक फेवर होऊ शकतो का, म्हणजे तुमच्या दोघांसोबत आम्हाला सेल्फी मिळू शकतो का. खरंच तुमची जोडी भारी आहे, आम्ही सगळे कॉम्पिटिशनमधले राऊंड फॉलो केले होते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की येस वाय नॉट. आता ती त्यांचा फोन देते आणि म्हणते की प्लीज तुम्ही आम्हाला सेल्फी काढा. मग अर्णव त्यांच्याबरोबर सेल्फी काढतो आणि त्या म्हणतात की खरंच थँक्यू, तुम्ही दोघंजणी ना खूप छान आहात, आम्हाला खूप आवडता इष्णव, आणि थँक्यू असं म्हणून त्या तिथून आता चालायला आतमध्ये निघून जातात. आणि त्या निघून गेल्यानंतर बोलत असतात, पुटपुटत असतात की खरंच यांची जोडी एकदम क्यूट वाटते ना, छान आहे ना हे कपल. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्हालाच फक्त कोणी फॉलो करत नाही आहे, आपल्या जोडीला पण बघा किती जणं लाईक करतात ते. मग तुम्ही असाल अर्णव राजे शिर्के, पण मी पण आहे ईश्वरी अर्णव सात्विका राजे शिर्के, समजलं. तेव्हा तो म्हणतो की हो हो कळलं, मला कळलं. ईश्वरी म्हणते की आता ना उद्यापासून मी पण जिमला येत जाणार. अर्णव म्हणतो की कशाला. ती म्हणते की मग मला पण फिट राहायचं आहे. अर्णव म्हणतो की फिट राहायचं आहे की सेल्फी काढायला किती जण येतात हे बघण्यासाठी. ईश्वरी म्हणते की नशीब कळलं. मग तो म्हणतो की ओये कुठे चालली आहेस बसायला. ईश्वरी म्हणते की हे काय मागे. अर्णव म्हणतो की पुढे बस, मी काही तुझा ड्रायव्हर आहे का. ईश्वरी म्हणते की हो तुम्ही चालवा गाडी, मला ना आता इथे मस्तपैकी मागच्या सीटवरती लोळायचे, जॉगिंग करून करून ना दमली आहे मी, त्यामुळे मी मस्तपैकी आराम के साथ इथे मागच्या सीटवरती लोळणार आहे पडून, चालवा तुम्ही गाडी. ईश्वरी आता आतमध्ये जाऊन बसते. अर्णव देखील निघालेला असतो गाडी घेऊन. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मामा हा त्याच्या खोलीमध्ये इथून तिथे फेऱ्या मारत असतो. तेवढ्यातच त्यांना एक डाग दिसतो लाल कलरचा. तेव्हा मामा म्हणतो की हा डाग कसला आहे नेमका, बघितलं पाहिजे. म्हणून मामा तो आता डाग बघायला जातो. तेवढ्यातच त्याला धक्का बसतो. त्याला वाटतं की हा डाग रक्ताचा आहे, पण मग हा डाग पुन्हा कसा, असा विचार त्याच्या डोक्यामध्ये यायला लागतो. नंतर मग आता मामा हा विचार करत असतानाच बाहेर पडतो. ईश्वरी म्हणते की बरं चला आलो आहे आपण, आता आपल्या कामाला लागा. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मी वर्कआउट करून आलो आहे, मला जरा प्रोटीन शेक दे. ती म्हणते की हो मी आणते, सगळं आणते तुमचं, जा तुम्ही फ्रेश व्हा. तेवढ्यात मामा येतो की जरा थांबा ना, मला बोलायचं आहे. ईश्वरी म्हणते की मामा काय झालं आहे, कसलं टेन्शन आहे. तेव्हा मामा म्हणतो की अगं म्हणजे प्लीज तुम्ही जरा माझ्या खोलीमध्ये येता का, मला ना तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की नक्की काय झालं आहे, एनी प्रॉब्लेम. तेव्हा मामा म्हणतो की जरा या, म्हणजे तुम्हाला दाखवतो मी, प्लीज प्लीज असं म्हणून आता तो इतकी रिक्वेस्ट करतो. दोघंजणंही मामाच्या रूमकडे जायला निघतात. आणि रूमकडे गेल्यानंतर इकडे तिकडे बघितल्यावर ईश्वरी म्हणते की मामा काय झालं आहे. तेव्हा मग आता मामा ते सगळं दाखवतो आणि म्हणतो की हे बघा, हा डाग, म्हणजे हा डाग आहे ना, तो मी तुला दाखवण्याचा प्रयत्न करत होतो पण विसरायलाच होत होतं. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की हा डाग कसला आहे,
मामा म्हणतो की अगं हा बघ ना रक्ताचा डाग वाढतोय. ईश्वरी आता दचकते. ती म्हणते की काय रक्ताचा डाग इथे कसा काय आला. आता ती पण घाबरते. तेवढ्यात वल्लरी येते आणि म्हणते की काय चाललं इथे सगळं. तेव्हा मग अर्णवला काय बोलावं हे तिला कळत नसतं. ती म्हणते की काय काय करताय काय सांगाल जरा. तेव्हा मामा म्हणतो की अगं पण इथे रक्ताचा डाग. तेव्हा मामी म्हणते की तुम्हाला वेडबीड लागलं आहे का. रक्ताचा डाग इथे कसा काय येऊ शकतो. हो खरंच म्हणजे ना तुम्हाला ना बोलावं तितकं कमी आहे. इतकी जासूसी करायला कोण सांगतं तुम्हाला. हा साधा नेलपेंटचा डाग आहे माझा. समजलं का. किती काही झालं तरीही तुम्हाला ना प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी क्राईमच कसं दिसतो. थांबा तुम्हाला दाखवते. तेव्हा ती आता तिथले पेपर्स काढते आणि जे नेल इनरर असतं ना त्याने ते पुसून दाखवते आणि म्हणते की बघितलं एवढ्याशा इथेनॉलने पण ते निघून गेलं. उगीचच आपलं रक्ताचा डाग वगैरे करत बसतात. नेलपेंट होतं ते असं म्हणून ती त्या वाईप्सने पुसून काढते आणि म्हणते की उगाच नको तो डाऊट घेता आणि दुसऱ्यांनाही घ्यायला लावता. आणि ना एक काम करा ते जरा क्राईम पेट्रोलचे सीन असतात ना ते बघणं जरा बंद करा. ते सीन बघून बघून तुमच्या डोक्यात ना भलतंच काहीतरी शिजत असतं. त्यामुळे जरा शांत राहा. आणि हो ईश्वरी जरा जातेच आहे ना बाहेर तर यांना जरा कडक चहा पाज म्हणजे डोक्याला जरा तरतरी येईल यांच्या. उगाचच नको नको ते विचार करत असतात. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की येस मामा चल बाहेर तू नको चिंता करू. आणि तसंही मागच्या वेळेला आपण मामीला त्या डागाबद्दल विचारलंच होतं. तिने उत्तर दिलं होतं आपल्याला. तेव्हा वल्लरी म्हणते की नशीब अर्णव तुझ्या तरी लक्षात आहे. बघा त्याच्या एवढं लक्षात आहे गडबड असून पण त्याची. आणि तुम्ही मात्र सगळं काही विसरत असता. नको नको ते नवीन नवीन डाऊट क्लिअर करत असता स्वतःचे. चला. तेव्हा मग ईश्वरीला ती चहा द्यायला सांगते. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो हो चला मामा मी तुम्हाला मस्त कडक चहा बनवते आणि अर्णव सर तुमच्यासाठी तुमची ब्लॅक कॉफी. चला असं म्हणून ती आता बाहेर निघते आणि त्याचबरोबर अर्णव पण फ्रेश व्हायला निघून जातो आणि मामा पण ईश्वरीसोबत बाहेर जातो. त्याचबरोबर इथे आता वल्लरी रूममध्येच उभी असते. ती त्यांच्या दोघांच्या मागे बघत असते. मामा अर्णवच्या मागे मागे निघून गेलेला असतो आणि गेल्यानंतर मामी त्याचा लगेच रूमचा येऊन दरवाजा बंद करून टाकते. आणि बंद केल्यानंतर ती म्हणते की नाही वल्लरी नाही. असं आजचं मरण उद्यावर ढकलून काही होणार नाही आहे. काहीतरी ठोस या बाबतीत केलंच पाहिजे. म्हणजे रोज रोज असं मडं अंगावर घेऊन चालणार नाही आहे. काहीतरी केलं पाहिजे हे नक्की. त्याचबरोबर इथे आता मामी बंदोबस्त करण्याचा विचार करत असते उदयकांतचा. आणि ती आता विचार करते की काहीतरी या सगळ्या गोष्टींच्या मागे काय रहस्य दडलं आहे. नाहीतर अर्णव हे सगळं शोधायला कमी करणार नाही. आता ती जो रमाकांतचा मोबाईल असतो तो तिथून बाहेर काढते आणि नंतर तिचा जुना मोबाईल तिथे ठेवून देते आणि फोन लावते आणि विचार करते की आता मी उदयकांतबरोबर बोलावं. तर ती फोन करते. उदयकांत हा बसलेला असतो. तो म्हणतो की वल्लरी आता हिचा फोन कशाला आला. जरा सुरुवात केली नाही तोपर्यंत हिचा फोन येतो. आता वल्लरी फोन करते आणि म्हणते की उदयकांत फोन उचल लवकर. तेव्हा तो फोन उचलतो आणि म्हणतो की बोल काय काम आहे. तेव्हा ती म्हणते की उदयकांत अरे काय करतोस काय. अरे तुला जगाची पर्वा आहे की नाही. तेव्हा तो म्हणतो की कसली पर्वा करायची. पोलीस तुझ्यापर्यंत येऊन पोहोचतील तेव्हा समजेल. वल्लरी त्याला बोलल्यावर तो म्हणतो की असू दे पोलीस काही इतक्या लगेच येणार नाहीत माझ्यापर्यंत यायला पोलिसांना फार वेळ आहे समजलं. तेव्हा वल्लरी म्हणते की जास्त हुशाऱ्या मारू नकोस. स्वतःला जास्त शहाणा समजू नको समजलं ना. हे जे काही चाललं आहे ना या सगळ्या गोष्टी या कशा हँडल करायच्या हे तुला अजिबात समजत नाही आहे. आणि तू काय दारू ढोसत बसला आहेस का. तेव्हा तो म्हणतो की हो मग आपल्याला काय काम आहे तेच काम आहे. आणि मी काही त्या पोलिसांना वगैरे घाबरत नाही. आपले साहेब दोस्त आहेत सगळे. आणि तो अर्णव त्याला तर घाबरण्याचा प्रश्नच येत नाही. तेव्हा त्याच्या बापाला नाही त्याला काय घाबरणार आहे मी असं म्हणून तो आता पुन्हा तेच डायलॉग मारतो आणि म्हणतो की असू दे पोलिसांनी घेऊन जाऊन दे काय हरकत नाही. मी बोलतो पोलिसांची नंतर तोडतील ते आपल्याला पोलीस. त्यावर वल्लरी म्हणते की नाही तुला ना काही सिरियसनेस कळणारच नाही आहे. पोलीस जेव्हा तुला घेऊन जातील ना तेव्हा येईल तुझ्या लक्षात की काय करायचं. त्यावेळेला मात्र माझं नाव घेऊ नको समजलं ना. तेव्हा तो म्हणतो की बाई गप्प बस वल्लरी तू कशाला माझं डोकं फिरवते आता. तेव्हा वल्लरी म्हणते की अरे सावध हो कधीही पोलीस येऊ शकतात म्हणून तुला सांगितलं समजलं ना. पण तो काही ऐकायलाच तयार नसतो. तो म्हणतो की तुला काय वाटतं इथून बाहेर जाणं म्हणजे सोपं आहे का. अगं पैसे दे. मी तुला तेव्हाही सांगितलं पैसे दे मग मी इथून बाहेर पळून जातो. काहीच गरज नाही आहे इथे थांबण्याची. मग मला पैसे तर आणून दे.
तेव्हा ती म्हणते की कशाला हवेत पैसे, तुझे ते एवढे दागिने आहेत ना अंगावर, ते विक ना त्यातला एखादा आणि पळ कुठेतरी बाहेर. तेव्हा तो म्हणतो की दागिने वगैरे मी कशाला विकू, माझा काहीच गरज नाही आहे मला. तेव्हा मग ती म्हणते की मग ढोसायला कसे पैसे लागतात तुला, तसंच एखादा दागिना घ्यायचा, मोडायचा आणि व्हायचं ना पसार कुठेतरी अंडरग्राऊंड. तेव्हा तो म्हणतो की नाही, मी कुठेही जाणार नाही आहे, मला काही होणार नाही आहे, जाऊ दे. हे सगळं जे काही आहे ना, तर आता मला पुन्हा पुन्हा सांगायला फोन करू नको, समजलं ना. अगं दारू पण चढत नाही मला, ठेव फोन, असं म्हणून तो रागाने फोन ठेवून देतो. आणि वल्लरी इकडे चिडते. ती म्हणते की नाही, हा माणूस काही ऐकणाऱ्यातला नाही आहे. तर इथे आता उदयकांत ह्या सगळ्या गोष्टींसाठी बसलेला असतो. वल्लरी ही त्याला म्हणत असते की नाही, हा उदयकांत याला सगळं सोपं वाटतं आहे, पण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टींचा छडा हा लावलाच पाहिजे. वल्लरीला आता खूप जास्त त्रास व्हायला लागतो. काय करावं हे तिला काहीही सुचत नसतं आणि डोळ्यासमोर फक्त एकच टेन्शन असतं, काही करून आता या उदयकांतचा बंदोबस्त करणं. मामा हा त्याच्या विचारामध्ये असतो, तर इथे अर्णव याला शिर्केंचा कॉल येतो. सर तुम्ही निघालात का? तेव्हा शिर्केला तो म्हणतो की हो, मी ऑन द वे आहे, काय झालं? तेव्हा मग लगेच शिर्के म्हणतात की सर, आपले जे बँगलोरचं आहे ना वेअरहाऊस, तिथे एक प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की कसला प्रॉब्लेम? तेव्हा तिकडचा जो काही क्वालिटी प्रॉब्लेम आहे किंवा मशीनचा, या सगळ्या बाबतीमध्ये आता जरा डिस्कस करावं लागणार आहे आणि एक मीटिंग करायची, त्यामुळे सर तिथे जावं लागणं गरजेचं आहे. तेव्हा मग काय करायचं, तुम्ही तिथे जाऊ शकताय का? तेव्हा अर्णव म्हणतो की ओके, एक काम करा शिर्के, माझं ना बँगलोरचं जे तिकीट आहे ते बुक करा, पण तिकडच्या मॅनेजरशी तुमचं बोलणं झालं होतं ना? तेव्हा तो म्हणतो की हो, ॲक्च्युली सिच्युएशन त्यालाही कंट्रोल होत नाही, म्हणून त्याने आपल्याला कळवलं आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ओके ठीक आहे, तुम्ही माझी तिकीट बुक करा, तोपर्यंत मी पॅकिंग करतो. आता मात्र अर्णव हा त्याची तयारी करतो आणि त्याची सूटकेस काढून लगेचच त्याची बॅग बँगलोरसाठी भरायला घेतो. तेवढ्यात ईश्वरी येते कॉफी घेऊन आणि म्हणते की हे काय अर्णव सर, हो तुम्ही कुठे निघालात, बॅग भरताय, एवढ्यातच तुमच्या मिस इंदोरला कंटाळलात की काय? तेव्हा तो म्हणतो की नो मिस इंदोर, मला अर्जंटली कामासाठी बँगलोरला जावं लागणार आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे काय एवढे सगळे सूट, हो तुम्ही बँगलोरला 2 दिवसासाठी जाताय की 2 महिन्यासाठी? अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मला एवढे सूट घेणं गरजेचं असतं, जर मी तिथे गेलो आहे तर मग बाकीच्याही कामं, बाकीचेही मीटिंग्स आटपायचे असतात ना मला, त्यामुळे मी हे सगळं करतो आहे. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही इथे बसा, मी देते तुम्हाला आवरून सगळं, मी मस्तपैकी तुम्हाला बॅग पॅक करून देते, बसा इथे. तेव्हा तो म्हणतो की नो मी करेन माझं. ईश्वरी म्हणते की कशासाठी, या ना तुम्ही, तुमची ही काळी कुट्ट कॉफी आणली आहे ती प्या आणि मग त्यानंतर मी तुमची भरते बॅग, बसा इथे निवांत प्या कॉफी. आता ती त्याला कॉफी प्यायला देते आणि त्यानंतर अर्णव तिच्याकडे बघतच राहतो. ईश्वरी आता अर्णवचं ते सूटकेस उचलते आणि त्याच्यामध्ये एक सूट म्हणजेच एक ब्लेझर घेऊन असाच कसा तरी कोंबत असते. तेव्हा अर्णव बघतो आणि म्हणतो की हे काय मिस इंदोर, अगं हे सगळे ब्लेझर्स असे कसे ठेवलेस तू, हे असे गुंता वगैरे करून व्यवस्थित ठेवायचे असतात त्या सगळ्या गोष्टी. ईश्वरी म्हणते की ओ, मी काही व्यवस्थित ठेवत नाही असं थोडी आहे, नीटच तर ठेवते आहे तुमचं सगळं, आणि तुम्ही मला ना बॅग बंद करण्यापासून सांगू नका, म्हणजे मी माझी बॅग कशी भरायचो. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, हे बॅग आहे ना, हे बॅग मी पिकनिकला कुठे चाललो नाही आहे, मी ऑफिशियल मीटिंगसाठी चाललो आहे, सगळे ब्लेझर्स चुरगळतील माझे. तेव्हा ईश्वरी म्हणते की पिकनिकचा शब्द काढलात, अहो तुम्हाला काय माहिती, आम्ही पिकनिकमध्ये किती मजा करायचो ते, म्हणजे ना बाबा पिकनिकसाठी पण वेगळा खाऊ द्यायचे, समोसा कचोडी असं काय 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 वेगळं ना, आम्ही कसं पॅक करायचो ना, आम्हाला बरोबर माहीत आहे कसं पॅकिंग करायचं ते. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, हे घे तुझी ही कॉफी घे, मी बघतो कसं पॅकिंग करायचं ते, आणि मी काही इथे पिकनिकला नाही ना चाललो आहे, त्यामुळे माझी ऑफिशियल मीटिंग आहे, सो मीच पॅकिंग करतो, म्हणजे माझ्याबरोबर लक्षात राहील. असं म्हणून अर्णव स्वतःची बॅग भरायला घेणार, तेवढ्यातच शिर्केंचा कॉल येतो. शिर्के म्हणतात की अर्णव सर, ते बँगलोरच्या मीटिंगचं सगळं काही राहू दे, ते मी बघतो, अगोदर पोलिसांकडून फोन आला आहे ते ऐका, पोलिसांना ते CCTV फुटेज कवर झालं आहे, सो प्लीज तुम्ही पोलीस स्टेशनला पोचा, मी पण पोहोचतो आहे, आणि शिवाय ते सगळं मीटिंगचं वगैरे मी आटपेन. असं म्हणून तो आता अर्णवला तिथून निघायला सांगतो.
ईश्वरी म्हणते आता काय झालं, बॅग का भरत नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, पोलिसांनी बोलवले स्टेशनमध्ये, काहीतरी CCTV फुटेज हाती लागले म्हणे, त्यामुळे. मग आता ईश्वरी मात्र खूप खुश होते आणि म्हणते की चला बघूया आपण. आता सगळेजण आलेले असतात, वल्लरी आणि मामा देखील. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, हे CCTV फुटेज आहे. हे फुटेज आम्हाला सापडलं आहे कवर केल्यानंतर सोशल रिक्वेस्टवरून. या माणसाचं सगळं चेहरा वगैरे सगळं दिसतंय बघा. तेव्हा मग आता ते जे CCTV फुटेज असतं त्या फुटेजमध्ये दिसत असतं की बाबा धावत धावत पुढे येत आहेत आणि ते येत असताना मागून उदयकांत देखील त्यांच्या धावत येतोय. हे देखील त्याच्यामध्ये आत्ता आलं असतं आणि उदयकांत धावतोय, बाबांना पकडत आहे आणि बाबांना पकडून तो त्यांच्या मानेमध्ये एक धारदार इंजेक्शन खुपसत आहे, हे देखील आता तिथे दिसतं. त्यामुळे मग हे सगळं होत असताना त्यांच्या डोक्यात विचार येत असतो की हे सगळं कसं करायचं. आता ईश्वरी हे सगळं बघून घाबरते आणि तिला कळतं की हा हल्ला कोणी घडवला आहे, उदयकांत काका. तेव्हा वल्लरी घाबरते. फायनली त्या उदयकांतचं नाव आलं, ज्याच्यासाठी सगळं थांबवत होते, अखेर बाहेर पडलं. तेव्हा मग अर्णवला पोलीस विचारतात की हा कोण. तेव्हा अर्णव म्हणतो की हा उदयकांत राजेशिर्के. अर्णव म्हणतो की हा माझा काका आहे. तेव्हा मग मात्र हे ऐकून मामाही खवळतो. तो म्हणतो की उदयकांत याने हे सगळं केलं आहे, म्हणजे इतके वर्ष वाईटावरती टपलेला पुन्हा एकदा भाऊजींना मारायला आला. तेव्हा आता अर्णवला खूप चीड येत असते, कारण की हा उदयकांत हा बाबांना कसं मारायला घालत असतो याचा विचार हा सारखा डोक्यामध्ये येत असतो. मग नंतर वल्लरी म्हणायला लागते की बापरे, आता काय करायचं, मला काहीतरी करावं लागेल. आता पोलीस मात्र सोडणार नाही. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अर्णव साहेब, तुम्ही नका काळजी करू, मी लवकरात लवकर या मारेकऱ्याला शोधेन, तुम्ही नका घाबरू. असं म्हणून आता तो मारेकरी शोधण्याचं रिक्वेस्ट मात्र करतो आणि म्हणतो की हे सगळं या माणसाला ना आम्ही लवकरात लवकर पकडू, तुम्ही नका काळजी करू, आम्ही प्रायोरिटी बेसवरती ही केस घेतली आहे, शिवाय हा माणूसही लवकर पकडला जाईल. आमचं बोलणं चालू आहे, कमिशनर साहेबांनी तसं आम्हाला सांगितलं आहे. आता अर्णव चिडलेला असतो की हे सगळं आता करण्याची काय गरज होती, म्हणजे बाबांना आता याने का मारलं. मामा म्हणतो की तसंही हा काय चांगलं करणार होता सांग ना अर्णव. अरे काही वर्षांपूर्वी अर्णवला आणि अंजलीला या माणसाने, निराधम माणसाने काय केलं तर आपल्या स्वतःच्या भाच्यांना असं बाहेर काढून ठेवलं होतं, पुतण्यांना वगैरे. मग या माणसाची काय लायकी आहे ती तेव्हाच कळली होती आणि आत्ताही तो तेच करत आहे. त्याला आत्ताही चांगलं काही बघवतच नाही आहे. तेव्हा तुम्हाला बाहेर काढलं, त्याचा बदला घेतोय की काय आता. तेव्हा लगेच अर्णव म्हणतो की नाही मामा, पण मी ना या माणसाला सोडणार नाही आहे. आता तरी लक्षात आलं आहे की बाबांना कोणी मारलं आहे. तर ईश्वरी म्हणते की येस, म्हणजे मला जे अंदाज होता राकेशने मारलं नाही आहे हे खरं आहे. तेव्हा मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की शांत व्हा. अर्णव म्हणतो की नाही मी शांत होणार नाही, हा माणूस मला पोलीस साहेब 24 तासांच्या आत सापडला पाहिजे, मला माझ्या ताब्यात द्या, याला मी स्वतःच्या हाताने मारून टाकेन, खून करून टाकेन मी याचा, मला खूप चीड आली आहे. तेव्हा मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा मिस्टर अर्णव राजेशिर्के, मी तुमचा राग नक्की समजू शकतो, पण प्लीज कायदा हातात घेण्याची भाषा तुम्ही करू नका. लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी आम्ही करू आणि त्याला शोधल्यानंतर त्याला कठीणातली कठीण कारवाई होणार, कारण की त्याने एक जीव घेतलेला आहे आणि या माणसाला आता आम्ही लवकरात लवकर शोधून काढू. तुम्ही नका घाबरू, केसचा तपास हा आणखी पुढे गेला आहे. तेव्हा मात्र इथे आता सगळेजण शांत झालेले असतात. काय करायचं कोणाला काही कळत नसतं. अर्णव म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, पण याला अजिबात सोडू नका, कमिशनर साहेबांशी मी बोलतो, याला ना अगदी कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे. याने हे जे काही केलं आहे ना बाबांसोबत, कसलाही राग नसताना जे काही त्यांच्यासोबत वागला आहे, त्या मात्र गोष्टी मी अजिबातच सहन करू शकत नाही, असं इथे आता तो बोलत असतो. तेवढ्यातच मग मामी म्हणते की मी जरा निघते. मामा म्हणतो की अगं कुठे चाललीस तू. ती म्हणते की मी ना विसरले होते मगाशी सांगायला, माझी डॉक्टरची जरा अपॉइंटमेंट आहे, मी निघते. मामा आता म्हणतो की काय डॉक्टरची अपॉइंटमेंट आणि आत्ता. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, म्हणजे मी मगाशी गडबडीमध्ये सांगायची विसरून गेले होते, जाते मी जरा, कारण अर्जंट आहे. तेव्हा मामा म्हणतो की बरं ठीक आहे, जा व्यवस्थित. तेव्हा ती सांगते की हो हो चालेल, मी जाते व्यवस्थित, तुम्ही नका चिंता करू. आणि नंतर मग आता इन्स्पेक्टर साहेब हे वल्लरीकडे बघत असतात आणि नंतर वल्लरी घाईघाईमध्ये निघून गेल्यावर मामा म्हणतो की मला कळत नाही आहे, अचानक ह्याची अपॉइंटमेंट कशी काय आली.
पण म्हणजे नक्की काय झालं असेल? आता तरी मला काही बोलली नाही. अचानक अपॉइंटमेंट. तेव्हा मामाला अर्णव म्हणतो की असेल काहीतरी काम. ईश्वरीला पण डाऊट येतो की नाही, काहीतरी गडबड नक्की आहे. तसंही मला मामीवर डाऊट येतो आहे. आणि मगाशी तर इतका वेळ मामी काहीच बोलल्या नाहीत की माझी अपॉइंटमेंट वगैरे. तेव्हा तर गपचूप आल्या होत्या. पण आता मात्र त्यांची पुन्हा चलबिचल व्हायला सुरुवात होते की आम्ही CCTV फुटेज पाहिलं तेव्हापासून त्यांचा जीव अगदी वरखाली होत आहे. हे सगळं काय आहे नक्की काही कळत नाही आहे. ईश्वरी म्हणते की नाही, मला या गोष्टीचा तपास लावला पाहिजे, मामीचा पाठलाग केला पाहिजे. तेव्हा मग ईश्वरी अर्णवला म्हणते की बरं अर्णव सर, मी जरा घरी जाते. म्हणजे घरी पण लक्ष ठेवायला हवं ना. तुम्ही हे सगळं फॉर्मॅलिटी कंप्लीट करा आणि या. अर्णव म्हणतो की ओके चालेल. मामा आणि अर्णव दोघंजणही ते फुटेज सारखं प्ले करून पाहत असतात. तर इथे वल्लरी घाईघाईने पोलीस स्टेशनच्या बाहेर पडते आणि रिक्षात बसते. तिची रिक्षा पुढे गेल्याबरोबर ईश्वरी पण पटकन येते आणि रिक्षा पकडून म्हणते की त्या ऑटोचा पाठलाग करा. आता ते पाठलाग करायला निघालेली असतात. ईश्वरी मात्र मामीच्याच मागे मागे असते. तर हे सगळं होत असताना वल्लरीला मात्र धक्का बसलेला असतो की उदयकांताचं नाव आता समोर आलं. पुढे काय करायचं काही कळत नसतं. मग नंतर हे सगळं होत असताना आता वल्लरी त्याला फोन करते रिक्षामधून, पण तो काही फोन उचलत नसतो. ती म्हणते की उदयकांत मूर्खा, फोन उचल, लवकर फोन उचल, कळतंय की नाही तुला? तेव्हा मग वल्लरी आता चिडत असते आणि त्याला सारखी फोन उचलायला सांगत असते. तेव्हा आता तो फोन उचलतो आणि म्हणतो की हां बोल, काय आहे? तेव्हा ती म्हणते की काय रे, अरे तुला कळतं की नाही? अरे तुला पोलीस पकडायची वेळ आली आणि तू झोपतोय कसला दारू डोसून. तो म्हणतो की अगं बाई, पोलीस काय मला पकडणार नाही आणि तू मला सारखं तेच सांगायला कशाला फोन करते? तेव्हा तो म्हणतो की मला फोन करू नको सारखा, समजलं ना, ठेव फोन. तो सारखा चिडत असतो आणि तिलाही राग आलेला असतो. ईश्वरी विचार करते की ही मामी नेमकी कुठे निघालेली आहे, कारण की गडबडीमध्ये ही निघाली. हिचा पाठलाग केल्याशिवाय तरी मला काही सत्य समजणार नाही की ही इतके दिवस आमच्यापासून काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे. वल्लरी आता रिक्षामध्ये असते आणि त्याच वेळेला हे सगळं होत असताना ईश्वरीच्या डोक्यात मात्र विचार सुरू असतात की मामीला मी आज नक्की पकडणार की मामी नक्की जाते तरी कुठे. या सगळ्या गोष्टींचं मला प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजे. तेव्हा मग आता तिने पाठलाग केल्यानंतर ईश्वरी मागे असते आणि रिक्षाच्या मागे पटकन लक्ष जातं वल्लरीचं आणि तिचं काचेतून लक्ष गेल्यावरती ती बघते की ही कोण आहे रिक्षा पाठलाग करते, ही तर ईश्वरी दिसते. आता मामी विचार करते की ही ईश्वरी ना नसता आगाऊपणा करत असते. हिला हा आगाऊपणा करायला सांगितला तरी कोणी आहे, उगाच नको ते पुढे करते, पण काय गरज आहे या सगळ्याची, असं ती आता म्हणत असते. आणि त्यानंतर मग ईश्वरी विचार करायला लागते की आता मी करायचं तरी काय. तर मामी म्हणायला लागते की एक काम करा ह्या ड्रायव्हर, तुम्ही जरा राईटने घ्या. ती आता रस्ता जरासं इकडे तिकडे फिरवते आणि चुकवण्याचा प्रयत्न करत असते. परंतु तरीही ईश्वरी इतकी चिवट असते की ती बरोबर मामीच्या त्या रिक्षाचा पाठलाग करत जरा मागेच थांबलेली असते. तेव्हा मग आता मामी म्हणते की आता इथून लेफ्ट घ्या. आणि लेफ्ट घेतल्यानंतर रिक्षातून ती आता विचार करते की काय करू मी, इथून जर कुठे गेले तर ही वल्लरी मात्र बरोबर मला पकडेल. मला मात्र उदयकांताकडे जायचं आहे, पण जर मी अशी गेले तर मात्र हा काहीही करून मला शोधून काढेल असती. म्हणून मला सांगायला नको, नीट राहिलं पाहिजे काहीतरी, असं वल्लरी पुढे जाते आणि रिक्षा थांबवते. ईश्वरी विचार करते की मामी कुठे गेली नेमकी, तिची रिक्षा कुठे गेली. तेवढ्यातच आता वल्लरीला ईश्वरीची रिक्षा दिसेनासी होते. ती म्हणते की ही ईश्वरी गेली कुठे असेल, म्हणजे ती रिक्षा घेऊन घरी गेली असेल की मी विचार करते की ती माझा पाठलाग करत असेल. नक्की काय आहे तेच मला समजत नाही आहे. काय करू, या साईडला असं थांबू का, नाही पण ही टांगती तलवार डोक्यावर नको, काहीतरी केलं पाहिजे असं ती स्वतः म्हणत असते. त्याचप्रमाणे आता लगेचच पुढच्या भागामध्ये अर्णव म्हणत असतो की हे सगळं जे कटकारस्थान आहे ना, ते बाबांचं आणि म्हणजे ईश्वरीच्या आईचं हे सगळं जे काही घडलं होतं ते ह्या उदयकांतनेच घडवलं असणार. ईश्वरी म्हणते की नाही, म्हणजे त्यावेळेला एका बाईने हे सगळं केलं आहे, हे सत्य समोर आलं आहे, म्हणजे या सगळ्याच्या मागे काहीतरी बाई होती हे सांगायला हवं. तेव्हा मग हे सगळं होत असताना आता कसं काय करायचं. अर्णव म्हणतो की कोण बाई,
वल्लरीला म्हणजेच वल्लरीचा डाऊट कोणालाही येत नसतो. आजी म्हणते की ईश्वरी बरोबर बोलते. या सगळ्याच्या मागे ना ती एक बाईच होती. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे मग आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही फक्त एकच व्यक्ती देऊ शकतो, तो म्हणजे तो उदयकांत राजे शिर्के. आता हे सगळं कसं घडलं आणि कोण होतं या सगळ्याच्या मागे, हे सगळं सत्य आता लवकरच बाहेर येणार आहे असं सांगत असतो. तर इथे वल्लरी ही त्याला भेटायला जाते आणि म्हणते की उदयकांत, मापात राहायचं, समजलं ना, तुला सांगितलं आहे तेवढं करायचं, इथे राहू नकोस, जरा आता एक दिवसांसाठी तू बाहेर निघून जा. तेव्हा तो म्हणतो की बाहेर निघून जाऊ, कशाला, काय निघून जाऊ मी, आणि हो तू काय करणार काय आहेस, मला काहीच करू शकत नाही, समजलं. तेव्हा आता ती जोरात त्याच्या कानाखाली वाजवते आणि त्याला रागाने बघत असते. आता नेमकं पुढे काय घडणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.